25 एप्रिल रेडिओ संशोधक मार्कोनी यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी सौम्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। बिनतारी वायरलेस टेलिग्राफ विकसित करून दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणारे इटालियन संशोधक आणि अभियंता गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म 25 एप्रिल 1847 रोजी इटलीतील बोलोनियो येथे झाला। लहानपणापासूनच मार्कोनी यांना विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विशेष रुची होती। त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बोलोनियो येथे शिक्षण घेऊन महान भौतिक शास्त्रज्ञ हेनरिक हर्ट्ज, जेम्स क्लार्क मॅक्सवेल आणि लॉर्ड कॅल्विन यांच्या संशोधनावर आधारित प्रयोग सुरू केले। मार्कोनी यांनी 1895 मध्ये बिनतारी संदेश वहनावर प्रयोग सुरू केले। त्यांनी रेडिओ लहरींच्या मदतीने 1.5 मैल अंतरावर संदेश पाठवला, जो त्यांचा पहिला प्रयोग यशस्वी ठरला आणि 1897 मध्ये मार्कोनी वायरलेस टेलिग्राफ कंपनी स्थापन केली। 1899 मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी ओलांडून पहिला बिनतारी संदेश पाठवला। 12 डिसेंबर 1901 रोजी त्यांनी कॅनडा ते इंग्लंड असा पहिला अटलांटिक महासागर पार करणारा रेडिओ संदेश पाठवला, ज्यामुळे संपूर्ण जगातील संप्रेषण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला। मार्कोनी यांच्या ऐतिहासिक शोधामुळे त्यांना 1909 मध्ये नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।